नागपुरात लेखिका डॉक्टर संगीता सहस्त्रबुद्धे यांच्या 3 प्रवासवर्णनात्मक पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला। कांचन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं। माझ्या हिमालयाच्या सानिध्यात नेपाळ दर्शन, दुबई वारी आणि केनिया मसाई मारा निसर्गाचा विराट श्वास या 3 पुस्तकांचं यावेळी प्रकाशन करण्यात आलं। कांचन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माधुरी साकुळकर यांची उपस्थिती होती। साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं। नेपाळ, दुबई आणि केनियातील प्रवासादरम्यान आलेले अनुभव, तेथील संस्कृती आणि निसर्गमय विश्व या पुस्तकांमधून वाचकांसमोर उलगडण्यात आलं आहे। आजकाल ई बुक्स पण निघालेत, पण नवीन पिढीपर्यंत प्रवास वर्णन पोहोचतील कसे याचा विचार इथल्या सभागृहातल्या प्रत्येकाने करावा असं मला वाटतं। कारण नवीन पिढी वाचतच नाही, त्याच्यामुळे त्यांची भाषा समृद्ध नाही, त्यांचे शब्द समृद्ध नाही, काहीच नाही। ती समृद्धी त्यांच्याकडे नाही आहे। ती समृद्धी आपण त्यांच्याकडे कशी पोहोचवावी वाचनाच्या द्वारे याचा विचार व्हावा। पुन्हा संगीता त्यांना खूप खूप शुभेच्छा देते, अभिनंदन करते, कौतुक करते, कारण त्या लहान आहेत माझ्यापेक्षा। कारण मी हेमंतच म्हणते, हेमंतचं आणि माझं खूप जुनं, म्हणजे मला असं वाटतं 50-60 वर्षापूर्वीचं नातं आहे आणि त्याला छोटासा बघितलेला आहे, पण त्यानिमित्ताने पुन्हा त्याच्याशी भेट झाली, ओळख झाली, त्याच्यामुळे त्याचंही कौतुक करते। कारण की घरचा भक्कम पाठिंबा असल्याशिवाय कुठलीही स्त्री समोर जाऊ शकत नाही।